बापाची सावली. एका खेड्यात रामू काका नावाचा साधा शेतकरी राहत होता. त्याची बायको वर्षापूर्वी गेली होती. त्यामुळे त्याने एकट्यानेच आपला मुलगा सागर याला मोठं केलं. गरिबी, संघर्ष, उपासमार सगळं सहन करून बापाने मुलाला शिकवलं, वाढवलं. पण जेव्हा मुलगा मोठा होतो, शिक्षण पूर्ण करतो, तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. रामू काकाला फक्त एकच स्वप्न, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, जगात नाव कमवलं पाहिजे. तो स्वतः फाटकी कपडे घालायचा, पण मुलाला चांगली शाळा द्यायचा. शेतात दिवसभर काम करून रात्री दिवा लावून सागरच्या पुस्तकांसाठी पैसे जमवायचा. सागर शहरात शिकायला जातो. तिथं त्याला नवं जग दिसतं. चांगले कपडे, मित्रमैत्रिणी, मोठं जीवन. त्याला वडील जुनाट, मागास वाटू लागतात. पण बाप मात्र प्रत्येक महिन्याला पैसे पाठवतो. स्वत उपाशी राहून सुद्धा सागर अभ्यासात यशस्वी होतो. नोकरी लागते. तो गावाला येतो. पण आता त्याला बापाचं झोपडं, मातीचा वास, गावातील साधेपणा लाजिरवाणा वाटतो. बापाच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करून तो शहरातच राहतो. रामू काका मात्र रोज दारात बसून वाट पाहते. माझा सागर आज येईल का? तो लोकांना सांगतो. माझा मुलगा मोठा झाला, ऑफिसात काम करतोय. त्याच्या डोळ्यात अभिमान असतो, पण मनात पोकळीही. एका दिवशी रामू काकाला शेतात अपघात होतो. त्याच्या पायाला दुखापत होते. तो गावातच आजारी पडतो. पण सागर कामात गुंतलेला असल्याने भेटायला येत नाही. शेजारी मात्र म्हणतात, तुझा मुलगा आला नाही अजून. रामू काकाच्या डोळ्यातून अश्रू येतात. काही दिवसांनी शेजाऱ्याला फोन सागरला लागतो. तो रुग्णालयात धावत येतो. बापाला स्ट्रेचरवर पाहून त्याचं मन हेलावून जातं. रामू काका हळू आवाजात म्हणतो, बाळा, मी काही केलं नाही आयुष्यात, पण तुला मोठं केलं. हेच माझं धन आहे. त्या क्षणी सागरच्या डोळ्यासमोर सगळं येतं. बापानं त्याच्यासाठी केलेला संघर्ष, उपासमार, घाम. तो रडत बापाच्या हाताला धरतो. बाबा, मी चुकलो. तुमच्याशिवाय मी काहीच नाही. आता मी कायम तुमच्या सोबतच राहील. सागर नोकरी सोडत नाही, पण गावात घर बांधतो. तो बापाला स्वतः सोबत ठेवतो. रामू काका समाधानी होतो. माझा मुलगा आता मला विसरणार नाही. हाच बापाचा खरा संसार आहे. धन्यवाद. तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.